आज तुम्ही कोणाचे तरी बाप असेल आणि जर नसतील तर उद्याही कोणाचे तरी होसाल, एवढं निश्चित आहे. पण जे झालेत तर ते जरूर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐका. हॅलो नमस्कार. प्रत्येकाच्या मनात असते, पण एक सांगतो, असं काहीही नसतं. जे असतं ते सत्य असतं, समोरच असतं. तुम्हाला माहिती आहे, तुमचा जन्म ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो जन्म होताना तुम्हाला जेवढ्या वेदना होतात, तुमच्या आईला जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच बापाला होतात. मग त्या कशा? तुम्हाला माहिती आहे, ज्या दिवसपासून तुमचा पोटामध्ये जन्म झाला आहे, आईच्या उदरात जन्म झाला आहे, त्या दिवसपासून तुमची काळजी तुमच्या आईला बाबाला असतात. अक्षरशः 9 महिने 9 दिवस तुमचा वेट असतो. परंतु वेटिंग म्हणजे काय की तुमचा 9 महिने 9 दिवस तुम्हाला या पृथ्वी तलावर यायला काही दिवसही असतात. परंतु जेव्हा त्यांना माहीत होतं की आता आपला जो बाळ आहे तो 2 महिन्याचा झाला, 3 महिन्याचा झाला पोटात, त्यावेळेस त्यांची चिंता वाढू लागते की खरंच आपलं बाळ आता कसं होईल, काय होईल, किती परेशानी होईल, काय होईल. या सगळ्या गोष्टीचा अंदाज करून दोघंही जे पती पत्नी अर्थात जे मुलाचे आईबाबा मुलीचे आईबाबा जीवन जगत असतात. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस बाळ पोटात असताना त्यावेळेस त्या आईला एवढ्या वेदना होत असतात, तिला वाटतं की मी काय करू. परंतु त्या वेदनांच्या एवढ्या ती बाई सहन करते, फक्त केवळ तुमच्यासाठीच. मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. हा मुद्दा खूप अवघड आहे. जे आई बनते त्याला समजतं की खरंच काय असतं आईपण, आणि जो बाप बनतो त्याला समजतं खरंच काय असतं बापपण. मला हे सांगायचं आहे की आज काही लोक जे बाप विसरलेत, आज काही लोक जे आई विसरलेत, तर त्यांना कुठंतरी जागृत झाली पाहिजे की खरंच काय असतं म्हणून. ज्यावेळेस जे विसरलेले आईबाप असतात ना, जे मुलं आईबाप विसरतात, त्याच मुलांना जेव्हा त्यांच्या पोटी मुलगा मुलगी जन्माला येते त्यावेळेस त्यांना खरं कळतो बाप. परंतु हे सर्वच सारखी मुलं मुली नसतात, यातले क्वचितच असतात. पण सगळं जर सोपून दिलं तर ते आईवर असतं. पण बाप काय करत असतो, ज्यावेळेस म्हणजे एखाद्या लेडीजला, पत्नीला, बापाच्या पत्नीला 2-3 महिने गर्भावस्थेत असतात, त्यावेळेस त्या बापाचे एवढे हाल झालेले असतात, कपडा राहत नाही अंगावर, कपडा. कसं? ज्यावेळेस प्रत्येक वेळेस कधी कधी आईचं दुखू लागतं, बिमार पडतो, त्यावेळेस बाप कुठेही असेल, काम करत असेल, कुठेही असेल, त्या क्षणी बाप येण्याचा प्रयत्न करतो, येतो. प्रयत्न नाही, यायचा प्रयत्न करतो, येतोच. कुठेही असो, कारण ज्या वेदना होतात त्या आईला होतात आणि त्या वेदना बघून बापाला दुःख होतं. हा कधी विचार केला आहे का तुम्ही? आणि आज हा विचारच तुम्ही सगळे विसरून चाललात, आणि हा विचार विसरून चालल्यामुळं आज कुठंतरी बापाचं जे माया आहे, मायचं जे ममत्व आहे, आईचं जे ममत्व आहे, ते आज कमी होतं आहे. तुम्ही बघा ना, आज इंटरनेटवर, आज कुठंही पत्रकार म्हणजे पेपरमध्ये कुठंही तुम्ही बघताय, एक मुलाच्या काही न्यूज बघतात, काही मुलं बापाला जिवंत मारतात. पहिलेच तर ते जिवंतपणी तुमच्यासाठी मेलेले असतात, मरमर करतात. का करतात माहिती आहे? जर एखाद्या तुमच्या जिवंत शरीराला जर काटा टोचला तर काय होतं बघा एकदा, वेदना कशा होतात. आणि या अशाच वेदना तुम्हाला जे तुमचं बालपण असतं का, तुम्हाला ना ऊन वारा पाऊस याची काहीही खबर नसते. हे जवळपास 18 वर्षापर्यंत चालतं. माहिती आहे, 18 वर्षापर्यंत तुमच्या बापाला असं वाटतं की माझ्या लेकराला काहीच दुःख झालं नाही पाहिजे. परंतु असंही वाटतं त्यांना नंतर की आता माझा मुलगा चांगला जॉबला लागला पाहिजे, चांगली नोकरी त्याला लागली पाहिजे, त्यानं चांगलं काम केलं पाहिजे. त्यासाठी तुमचे बाबा प्रयत्नशील असतात. कधी विचार केला का? तर काय होतं माहिती आहे, तो जो बाप आहे तो तुमच्या सर्व तुम्हाला जन्माला घातल्यापासून तर त्या बापाचा जीव असेपर्यंत तुमची सर्व काळजी त्या बापाला पडलेली असते. आणि आज आपण विचार करतो की या जमान्यामध्ये बापाचं नातं एवढं मुलांनी वाईट केलंच कसं, प्रश्न आहे. मी सर्वच मुलांसाठी हा मेसेज नाही, परंतु सर्वांसाठी हा मेसेज आहे माझा. कोणता? की एक बाप ही जी व्याख्या आहे, ही जी संज्ञा आहे, ही तुमच्या लक्षात असू द्या. बापाचं हृदय लक्षात असू द्या, कारण तुम्हालासुद्धा बापच बनायचं आहे. आज मी या व्हिडिओतून हे सांगतो. मग तुम्ही म्हणसाल आज व्हिडिओ कसं काय? आता आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे, आणि या व्हिडिओमध्ये जो बापाच्या संदर्भात आज पहिला व्हिडिओ आहे, मी याच्यामध्ये आज असेच व्हिडिओ टाकणार जे हार्ट टचिंग आहेत, जे हृदयाला जाणीव करून देतात, मनाला आठवण करून देतात की खरंच बाप काय होता आणि काय झालं, मी कोणत्या मार्गाने चाललो
मी कुठं चुकतोय का, माझ्यामुळं माझ्या बापाला माझ्या आईला कुठं त्रास होतोय का, याचा हा पहिला प्रश्न जर तुम्ही तुमच्या मनात जर ठेवला तर कदाचित ज्या वाईट गोष्टी होतील त्या तुमच्या कधीच मनात येणार नाही, ग्वाही देतो मी. पण जर तुमचं मन हे लहानपणीच एखाद्या मोकार मुलासारखं, टुकार मुलासारखं जसं झालेलं असेल, जर ते तसं झालं असेल तर तुम्ही कधीच जागेवर येऊ शकणार नाही, ही मी शाश्वती देतो. कारण त्याची जाणीवच नसते तुम्हाला. आज का परिस्थिती जर बघितली तर आज माहिती आहे काही मुलं अशी डायरेक्ट बिनधास्तपणे बोलता हो. बाप आहे, त्यानं त्याचं कर्तव्य केलं, जन्म दिला, त्यानं काय केलं, जन्मच दिला ना, दुसरं काय केलं, काहीच. आता ते तर असं जन्म तर कोणीही कोणाला देत आहे, हे आजकालचे काही मुलं बोलतात, माहिती, मुलीही बोलतात. त्यांना काय केलं, माझ्या आईने फक्त जन्मच दिला, आम्ही पण आईवडीलच होणार. पण काय त्या बोलण्याला तथ्य आहे का? जेव्हा ते आईवडील होतात ना तेव्हा कळतो की खरंच नाही, माझ्या बाबांना आईनं खरंच काय केलं असेल. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही लहान असतात 18 वर्षापर्यंत तुम्हाला तुमचे बाबा, तुमची आई ऊन वारा पाऊस काहीच लागू देत नाही, तुम्हाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि ते एवढे कष्ट करतात की त्यांच्या कष्टाला वाव नसतो. तुम्हाला माहिती आहे, जिवंतपणी मारल्यासारखे त्यांना जे त्रास होतो तो त्यांच्या कष्टातून होतो. तेवढा कष्ट, तेवढं ते मरण त्यावेळेस स्वीकारतात. कधी हा विचार केला आहे का तुम्ही? आणि आजकालचे लोक बाप विसरायला चालले. अहो, माझा आजचा मेसेज सर्वांसाठी, तुम्ही सर्वांसाठी, म्हणजे जेच काही आज विचार विसरून चालले त्यांच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे, जे अनाथाश्रम निघलं आहे, हे अनाथाश्रम तर मी म्हणतो जे मुलं आहेत त्या मुलावर हे कलंक आहे. जो मुलगा अनाथाश्रममध्ये ज्याच्या आईवडिलांना पाठवतो ना तो कलंक आहे. मला वाटतं त्यानं मेलं पाहिजे पहिलं, कारण त्याला जाणीव नाही. का बरं असं वागतो रे बाबा, का बरं असं राहतो तू? तुला माहिती आहे अनाथाश्रममध्ये तुझ्या बाबांना, तुझ्या आईंना पाठवतो, माहिती का बरं पाठवतो? तुला जन्म दिला म्हणून. अरे थोडी तरी जाण ठेव रे दादा, थोडी तरी आठवण राहू दे. काही नाही रे, तू एवढं विचार कर, जर तुझा जन्म झाला आणि जर तुला 5-6 महिनेच तुला जर आईनं दूध नसतं पाजलं तर तुझं काय झालं असतं माहिती आहे? बरं सोडून दे, तुला त्यावेळेस कळत नव्हतं, पण जेव्हापासून तुला कळायला लागलं, आ आई ई जेव्हापासून तू बोलणं शिकायला लागला, जेव्हापासून तुला समजायला लागलं, म्हणजे हा मेसेज माझा मुलांसाठीच नाही तर मुलींसाठी पण आहे बरं का, याची जाण असू द्या. ज्यावेळेस तुम्हाला कळायला लागलं त्यावेळेस तर तुम्हाला जाणून झाली असेल ना की खरंच दुःख काय असतं. अहो माहिती आहे, तुम्ही ज्यावेळेस पहिल्या वर्गात गेली असेल त्यावेळेस परिस्थिती आठवा. त्यावेळेस तुमचा बाप, तुमची आई बोटाला धरून तुम्हाला शाळेत जात होते. आजची कंडिशन बघितली, काही लोक शाळा शिकून मोठे झालेत, मोठे झालेत, परंतु आईकडं आणि बाबाकडं दुर्लक्ष त्यांनी केलं. लग्न झाल्यापासून तर विषयच नाही. एक अशी स्टोरी झाली होती आणि ही एक रिअल कहाणी मी वाचलेली आहे. एक अमेरिकेमध्ये डॉक्टर झालेला एक मुलगा, ही घटना मुंबईची झालेली आहे. त्या मुलाचं जे शिक्षण आहे ते अमेरिकेत बापानं केलं. बापाचं स्वप्न होतं की बाबा ठीक आहे, आता मुलगा शिकतोय तर शिकू द्या, आपण याला कितीही शिक्षणाला खर्च लागला तर मी याला देईन. ही घटना खूप मुंबई शहरातली झालेली आहे. मग त्या बापानं काय केलं, मुंबईतला प्लॉट विकला, जमीन विकली, सगळं काही विकलं आणि त्या मुलाला शिक्षण शिकवलं. मुलगा अक्षरशः अमेरिकेचा डॉक्टर झाला. अमेरिकेचा डॉक्टर झाल्याच्या नंतर तो अमेरिकेमध्येच जॉब करू लागला. एक दिवस असं झालं, बापाला काहीच नव्हतं उरलं, खायला प्यायला काहीच नाही. बाप एक साधं, जसं जसं बापाचं वय कमी कमी होत राहिलं, म्हणजे वाढत गेले आणि जीवन जगण्याचे दिवस कमी कमी होऊ लागले, तसतसे बापाला आणखीन वेदना होऊ लागल्या की खरंच काय. परंतु त्या बाबानं आणि त्या आईनं असं कधीच म्हटलं नाही की आमच्या मुलाला आमच्यापासून काही त्रास हो, असं काही नाही, त्याच्यापासून आम्हाला कधीच त्रास नाही असं ते म्हणत गेले. कारण का, ते फक्त चिंता करत होते माझा मुलगा अमेरिकेला गेला आहे, कसा असेल काय असेल. अहो एखादा तार नाही, तार म्हणजे काय, फोन नाही हो, फोन. ज्यावेळेस अशी परिस्थिती होते ना खरंच दुःख वाटतं. ही ज्यावेळेस मी घटना ऐकली एवढं मनाला दुःख वाटलं हो, खरंच असं वाटलं काय करू त्या बाबाची. आज ते बाबा नाही, ती आईच आहे फक्त. त्यांनी काय केलं, एक झोपडी तयार केली, पत्राचं घर, कौलाराचं पत्र ठोकले, त्या घरामध्ये राहू लागले. तो अमेरिकेचा मुलगा एक दिवस आला आणि सांगू लागला की बरं ठीक आहे, मी तुम्हाला घर बांधून देईल, आता मी डॉक्टर झालो, सर्व काही करेल. पण तो अमेरिकेचा मुलगा फक्त भेट देऊन गेला होता. नंतर तो अमेरिकेचा मुलगा परत आलाच नाही. अहो
त्याने तिकडं मस्त अमेरिकेमध्ये एक प्लॉट घेतलं, घर घेतलं, सर्व तिकडे त्यांनी प्रॉपर्टी घेतली. आणि इकडे बाबाला नावाला प्रॉपर्टी नव्हती. बाबानं राहायचं कसं होतं, आईनं जगायचं कसं होतं. ही दोघी त्या मुलाची नेहमी अपेक्षा करायची की आमच्या मुलाचा एकदा तरी आम्हाला फोन येऊ द्या. ज्यावेळेस ती आई सांगते की ज्यावेळेस याचा म्हणजे आमच्या मुलाचा बाप हा बिमार पडला त्यावेळेस फक्त सांगत होता की मला माझ्या मुलाला एकदा भेटू द्या. त्या मुलाला जेव्हा इकडून फोन लावला जात होता तो मुलगा सांगत होता येतो टाईम लागेल येतो. 2 दिवस झाले की परत फोन लावला, तो मुलगा सांगायचा की येतो. असं करता करता महिना होऊन गेला, परंतु तो मुलगा शेवटी बापाला भेटलाच नाही. 1 महिना त्या वयस्कर बापाचा जो जीव आहे तो त्या शरीरामध्ये गुदमरत राहिला. 1 महिना तो जीव त्या मुलाची वाट पाहत होता, परंतु बाबा आला नाही हो. तो जो मुलगा आहे तो आला नाही. शेवटी बाबाचं सरण रचलं तरी पण आला नाही. मग नंतर सगळं बाबाचं सरण झालं वगैरे, नंतर आला तो 2-3 महिन्यांनी आणि बघतो तर फक्त आई आहे. आणि आईला मग आता त्या क्षणी त्या मुलांना आईला घेऊन जायचं ना, नाही, आईला पण इथंच ठेवलं आणि सांगितलं मी येईन. आजकालची पिढी अशी आहे. त्याच्यामुळं मग आजचा हा व्हिडिओ होता. कदाचित तुम्ही बाप आठवा. बाप जर तुम्ही आठवलं तर तुमचं जीवन एकदम सुखस्वरूप होईल. तुम्ही आई आठवा, किती कष्ट केलेले असतात त्यांनी, ते आठवा. तुम्हाला माहिती आहे, आज मी एक जाणीव करून देतो. तुमचं लहानपण जर तुम्ही आठवलं ना, तुम्हाला कसं काय केलं, तुमच्या बाबांनी कसं शिकवलं, काय केलं, हे आतापर्यंत जर तुम्ही आठवलं तर कदाचित तुम्ही आजचा माझा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप सफल झाला आहे. आणि त्याच्यातून तुम्ही आज नवीन काहीतरी शिकलात एवढंच मी मान्य करीन. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आता भेटूया आपण नंतरच्या दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही बापाची आईची सेवा करतच राहा. धन्यवाद.